प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची. निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची. आणि निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची. मान्यवरांच्या हस्ते विचारपीठावर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया. ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया. तिच्या पूजनात उभे राहून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक, शिकवणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज या महाराष्ट्रातील महान पुरुषांना मी विनम्र अभिवादन करते, स्वागत करते. जोरदार टाळ्या वाजवून उपस्थित मान्यवरांचे सर्वांचे स्वागत करूया. हा सोहळा आनंदाचा राजा रे तेचा लोक राजा रे तेचा राजर्षी शाहू. करवीर नगरीचा राजा रे तेचा लोक राजा रे तेचा राजर्षी शाहू. तुझ्याच ऋणाची या जन्म आम्ही महती ही गाऊ. तुझ्याच गुणाची या जन्म आम्ही कीर्ती ही गाऊ. राजर्षी शाहू, राजर्षी शाहू, लोक राजा तू. राजर्षी शाहू, राजर्षी शाहू, रयतेचा राजा तू. जे का रंजले गांजले त्यासी तू म्हणे म्हणे आपुले. हाच स्वधर्म त्यांचा, हाच स्वधर्म त्यांचा, हाच स्वधर्म त्यांचा. दिनांच्या कल्याणारा तिचा दिस केला. दिनांच्या कल्याणारा तिचा दिस केला. असा बहुजनांचा राजा. करवीर नगरीचा राजा रे तेचा लोक राजा रे तेचा राजर्षी शाहू. करवीर नगरीचा राजा रे तेचा लोक राजा रे तेचा राजर्षी शाहू. तुझ्याच ऋणाची या जन्म आम्ही महती ही गाऊ. तुझ्याच गुणाची या जन्म आम्ही कीर्ती ही गाऊ. राजर्षी शाहू, राजर्षी शाहू, लोक राजा तू. राजर्षी शाहू, राजर्षी शाहू, रयतेचा राजा तू. धन्यवाद. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नगरसेवक व माजी नगराध्यक्ष माननीय श्री निशांत पाटील सर, तसेच नाट्य व टीव्ही कलावंत माननीय श्री संतोष पाटील सर, उपस्थित संस्थेचे संस्थापक कार्यवाह माननीय श्री नरेंद्र पवार सर, संस्थेच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार वहिनी, संस्थेचे सर्व संचालक, विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हकीम मॅडम, सर्व शिक्षक, पालक व सर्व विद्यार्थी यांचे सर्वांचे मनापासून मी स्वागत करते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे शाळेचे स्नेहसंमेलन. हा एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि व्यक्तिमत्व विकासाचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांइतकीच पालकांनाही या दिवसाची उत्सुकता असते. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विचाराने आपली संस्था काम करत आहे. 10वी SSC बोर्ड परीक्षेमध्ये 100% निकालाची परंपरा यावर्षी विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या बरोबरीने कला, क्रीडा क्षेत्रातही आपली मुले नेहमीच चमकदार कामगिरी करत आहेत.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी अथर्व विकास पवार। आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न खूप जण पाहतात। आता जरी या सभागृहामध्ये आर्मीमध्ये कोणाला जायचे आहे असा प्रश्न विचारला असतात अर्ध्यापेक्षा जास्त मुलं हात वर करतील, पण स्वप्नाला सत्यात उतरवणारे फारच मोजके मुलं असतात। त्या मोजक्या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एक अभिमानास्पद नाव म्हणजे अथर्व विकास पवार, ज्याने कठोर मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात भरती होऊन आई वडिलांचे, गावाचे आणि आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल केले। आपल्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये पुरेशा प्रमाणात म्हणजे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत। विद्यार्थी ग्रंथालयातून पुस्तके घेऊन त्याचे वाचनही करतात आणि त्याबरोबर टिप्पणीही लिहून ठेवतात। तसेच आधुनिक कम्प्युटर लॅबमुळे विद्यार्थी कम्प्युटर सराईतपणे हाताळू शकतात। आज आपल्या शाळेत फक्त वर्गात शिकवणे होत नाही तर मुलांना घडवलेही जाते। कराटे, लाठीकाठी यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षण, आत्मविश्वास याची निर्मिती केली जाते। आपल्या शाळेमध्ये दर शनिवारी आनंददायी शनिवार म्हणून साजरा केला जातो। या दिवशी विद्यार्थी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देतात, नवीन गोष्टी शिकतात, आज स्वतःला व्यक्त करतात, आत्मविश्वासाने पुढे येतात। यासारखे वर्षभरात विविध उपक्रम आपली शाळा घेते। विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात त्यात सहभाग घेतात। या व्यतिरिक्त प्रजासत्ताक दिन, मराठी दिन, विज्ञान दिन, इंग्लिश डे यासारखे कार्यक्रमही आपल्या शाळेत होणार आहेत आणि नक्कीच या कार्यक्रमामध्ये सुद्धा विद्यार्थी उत्साहाने भाग घेतील। आपल्या संस्थेचा लौकिक केवळ स्थानिक स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला आहे। थायलंड आणि अमेरिका येथील परदेशी पाहुण्यांनी आपल्या शाळेला भेट देऊन आपल्या उपक्रमाचे कौतुक केले। ही खरं तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाचीच बाब आहे। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी म्हणून सर्वांचे आदरणीय आबा यांनी इयत्ता 1ली ते 10वी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करायला सुरुवात केली। त्याचबरोबर या वर्षापासून इयत्ता 10वीत प्रथम व द्वितीय येणारे तसेच इयत्ता 10वीत विज्ञान व गणित यात प्रथम येणारे या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन आपण प्रोत्साहन देणार आहोत। आजचे स्नेहसंमेलन हे फक्त कार्यक्रम सादर करण्याची विचारपीठ नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे आणि विद्यार्थी सादरीकरणासाठी आता उत्सुक आहेत। पालक सुद्धा अभिमानाने पाहण्यास सज्ज आहेत आणि हा कार्यक्रम नक्कीच चांगला होणार आहे याची मला खात्री आहे। या आनंददायी, प्रेरणादायी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। राजाराम शिंदे यांचाही या ठिकाणी सन्मान, शिंदे यांचाही सन्मान होतोय, ज्यांना आपण सगळेजण माननीय नरेंद्र पवार सर, राजारामजी शिंदे काका या सगळ्यांना विनंती की तुम्ही अथर्व विकास पवार आणि त्यांच्या आई वडिलांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सामान्य कुटुंबातली मुलं ध्येयासाठी कशी लढतात आणि संघर्षातून कशा पद्धतीने यश मिळवतात याचं उत्कृष्ट उदाहरण संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला पवार वहिनी आणि संस्थेचे कार्यवाह आदरणीय नरेंद्र पवार सर या ठिकाणी त्याचा सन्मान शर्मिला पवार वहिनी त्यांचा सन्मान करतायत। प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांच्या वाट्याला या आनंदाचे क्षण येण्यासाठी मेहनत करावी, प्रयत्न करावे। माननीय श्री नरेंद्र युवराज पवार यांचे पिताश्री निवृत्त अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कैलासवासी युवराज पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। दिवंगत आबासाहेबांना आपण इथे श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या आत्म्याची आनंदी लाभो मी प्रार्थना करते। लोकराजा राजर्षी शाहू शिक्षण संस्था साताराची जिजामाता बालक मंदिर, आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श विद्या मंदिर सदर बाजार सातारा या शाळेचा वार्षिक अहवाल सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। बहुजन समाजातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळावी या उद्देशाने लोकराजा राजर्षी शाहू शिक्षण संस्थेची स्थापना सन 2002 मध्ये करण्यात आली। संस्थापक
वाटचाल सुरू आहे. दिनांक 16 जून 2025 रोजी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्ण झाली. जिजामाता बालक मंदिर, आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श विद्या मंदिर मध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेत एकूण 435 विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना एकूण 14 शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. संस्थेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सेमी इंग्रजी पद्धतीत प्रोजेक्टरची 3 वर्गात सुविधा असून वर्गांच्या बॅचनुसार विद्यार्थ्यांना तिथे पाठविले जाते. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण, सुसज्ज कम्प्युटर लॅब, कम्प्युटर प्रशिक्षण देखील दिले जाते. गुणवत्ता ही कोणी एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसून संधी अधिक प्रयत्न बरोबर गुणवत्ता आणि गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी संस्थेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मुलं सुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं करत असतात, त्यासाठी प्रयत्न करत असतात. याचा प्रत्यय आपल्या संस्थेमध्ये 2024-25 मध्ये आलेला आहे. यामध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशातून येतो. सन 2024-25 वार्षिक निकाल हा 100% लागला असून याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. इयत्ता 10वीचा आपला गतवर्षीचा निकाल 100% लागला असून यामध्ये ज्या मुलांनी भरघोस यश मिळवलं त्या मुलांची नावं व त्यांचे मार्क्स यांचं वाचन मी इथे करत आहे. वेदिका संजय वडलिक हिने 93.60 गुण मिळवले होते. समीक्षा तात्यासाहेब गावडे हिने 93.60 गुण मिळवले होते. ओंकार अजित जगताप 93.20 गुण. तनिष्का संतोष पवार 93%. प्रथमेश गोरख वेद पाठक 92.80%. दिव्या खंडेराव सावंत 92.40% असे भरघोस यश या मुलांनी संपादन केलं होतं. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील आमचे वार्षिक परीक्षेमधील देखील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे गुणवंत विद्यार्थी यांनीही खूप चांगल्या पद्धतीने गुण मिळवून यश मिळवलेलं आहे. यामध्ये यश चंद्रकांत पट्टीमणी इयत्ता 1ली, स्वरा सागर चव्हाण इयत्ता 2री, प्रतापसिंह विक्रम कदम इयत्ता 3री, स्वराली विजय सुपे इयत्ता 4थी, आरोही राजू सोनकांबळे इयत्ता 5वी, आनंदिता युवराज शिंगटे इयत्ता 6वी, सई अजित जगताप इयत्ता 7वी, अवधूत राहुल साळुंखे इयत्ता 8वी, अवंतिका युवराज शिंगटे इयत्ता 9वी, वेदिका संजय वडलिक आणि समीक्षा तात्यासाहेब गावडे इयत्ता 10वी या मुलांची जी नावं वाचलेली आहेत ही मुलं प्रथम आलेली आहेत. सन शैक्षणिक वर्ष 2024 मधील आमचे आदर्श विद्यार्थी जे सर्व नैतिक मूल्य असतील आणि व्यक्तिमत्व विकास असेल सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी असतात अशा एका विद्यार्थीची एका वर्गामधून निवड केली जाते. यामध्ये स्वराली संदीप भिलारे इयत्ता 1ली, युवराज समीर चव्हाण इयत्ता 2री, अनया जयवंत घुंगडे इयत्ता 3री, ध्रुवी रवींद्र शिंदे इयत्ता 4थी, ईश्वरी सुशील साबळे इयत्ता 5वी, वरद बबन वाणी इयत्ता 6वी, सई अजित जगताप इयत्ता 7वी, अन्वेषा संतोष कदम इयत्ता 8वी, समृद्धी संभाजी साठे इयत्ता 9वी आणि ओंकार अजित जगताप इयत्ता 10वी हे आमचे आदर्श विद्यार्थी गतवर्षीचे ठरलेले आहेत. यातून एक उद्या भारताचा भावी आदर्श नागरिक बनू शकतो आणि यांचा नेहमीच समाजाच्या कार्यासाठी हातभारही लागेल. सगळ्याच विद्यार्थ्यांचा महान चरित्रातून उत्तम चारित्र्य घडण्यास प्रेरणा मिळते आणि उत्तम चारित्र्याचे नागरिकच राष्ट्राची उभारणी करत असतात. विद्यार्थ्यांना यश हे महान चरित्राची ओळख व्हावी म्हणून शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. ते सर्व पालकांनाही परिचित आहेत. सन 2025-26 मध्ये शाळेमध्ये नवागतांचे स्वागत, आंतरराष्ट्रीय योग दिन, लोकराजा राजर्षी शाहू शिक्षण संस्थेमध्ये शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. UPSC परीक्षा उत्तीर्ण प्रणव कुलकर्णी यांचं मार्गदर्शन, व्याख्यान, वृक्षदिंडी, अण्णाभाऊ साठे जयंती, क्रांतिसिंह नाना पाटील जयंती, स्वातंत्र्य दिन, दहीहंडी, वार्षिक आरोग्य तपासणी, रक्षाबंधन उपक्रम, विद्यार्थी सुरक्षितता मार्गदर्शन व उपक्रम, हिंदी दिन, सायबर सिक्युरिटी कार्यशाळा,
वाचन प्रेरणा दिन, पंथ्यारंगम दिन, बालदिन, क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मृती दिन तथा आमच्या संस्थेचा शिक्षक दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, वार्षिक क्रीडा स्पर्धा, बालिका दिन, ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण स्मृती दिन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व परदेशी पाहुणे सदिच्छा भेट इत्यादी कार्यक्रम साजरे करण्यात आले. शासनाचे व संस्थेचे नियोजित केलेले विविध उपक्रमही आमच्या संस्थेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात, ज्यामध्ये सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी नेहमी सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कल्पकतेला वाव मिळावा म्हणून शाळेमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, कथाकथन, वादविवाद, रांगोळी इत्यादी स्पर्धा आणि त्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते. तसेच या स्पर्धाबरोबरच वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 4 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेमध्ये कौतुक करण्यात आलं, त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं. आमचे देणगीदार कैलासवासी श्री युवराज रामचंद्र पवार यांच्याकडून त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सन 2024-25 मधील विद्यार्थी बक्षिसासाठी रोख रक्कम 2100 रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाली. सौ मृणालिनी जयदीप गायकवाड यांच्याकडून कैलासवासी श्रीमती उर्मिला लक्ष्मणराव गायकवाड यांचे स्मरणार्थ सन 2024-25 मधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी रोख रक्कम 1002 रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाली. श्री डॉक्टर सुनील दिनकर पवार यांच्याकडून दिनकर सावळा पवार यांचे स्मरणार्थ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी ठेव म्हणून 10,000 रुपयांचा चेक व सन 2024-25 मधील विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी रोख रक्कम 600 रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले. दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी रोटरी क्लब सातारा यांच्या मार्फत आलेल्या थायलंडच्या रोटरियन पाहुण्यांच्या टीमकडून आमच्या शाळेसाठी संस्थेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाली. श्री किशोर दिलीप पवार व सुनीता दत्तात्रय मांडवे यांच्याकडून 2 डझन खुर्च्या देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या. विद्यार्थ्याकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयासाठी पुस्तके ही देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झाली. धन्यवाद. खाली संदीप भिलारे आदर्श विद्यार्थी, इयत्ता 2री मध्ये युवराज समीर चव्हाण, इयत्ता 2. ध्रुवी रवींद्र शिंदे इयत्ता 4. वरद बबन संतोष कदम इयत्ता 8वी, इयत्ता 9वी. शिंगटे इयत्ता 6वी, सई अजित जगताप इयत्ता 7वी, नितिका संजय वडलिक इयत्ता 10वी. वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आणि समीक्षा तात्यासाहेब गावडे इयत्ता 10वी. तर या ठिकाणी तो सन्मान आपण त्या विद्यार्थ्यांना सुपूर्द करतोय मान्यवरांच्या हस्ते. सर्व मान्यवर
व्यासपीठासमोर बसलेले सगळे बाल्य आणि त्यांचे बालक या सगळ्यांना इथे या सोहळ्यासाठी उपस्थित पाहून खरंच मन भारावून आलं. छानपैकी दोन कार्यक्रमांच्या मध्ये उभा राहणारा मी वक्ता होईल अशी भीती वाटते, म्हणून थोडक्यात माझं मत मांडतोय. कारण सगळ्यांना तुमच्या बालगोपाळांची कलाविष्कार या रंगमंचावरती पाहायचे आहेत आणि त्यात मी जर बोलत बसलो तर हळूहळू असं वाटेल की कुणी आणलं यांना. तर मी सगळ्यांना थोडक्यात सांगतो. या शिक्षण संस्थेला शुभेच्छा देताना मला असं सांगावंसं वाटेल की अत्यंत चांगल्या पद्धतीनं लहान मुलांवर संस्कार करणारी ही संस्था ज्या पद्धतीने आज सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ही बालगोपाळ आपली कला सादर करतील, हीच कला जोपासण्यासाठी प्रत्येक पालकानं आपल्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभं राहावं आणि त्याला या कलेसाठी प्रोत्साहन देत राहावं. नेहमीच लक्षात ठेवा, लहान मुलं ही एखाद्या बगीच्यासारखी असतात. त्यांना जेवढं फुलवाल तेवढा त्यांचा रंग आणि सुगंध सगळीकडे पसरत राहील. ते रंगमंचावर येतील आणि ज्या पद्धतीनं कला सादर करतील तर ते आपल्याला आपलं मन मोहून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशा मुलांना या व्यासपीठावर, या मंचावर कला सादर करताना बघण्यासाठी जमलेल्या सगळ्या पालकांना मी विनंती करतो की त्यांनी असंच मुलांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं आणि आपल्या सातारच्या सांस्कृतिक वारशामध्ये भर घालणारे असे सोहळे होतात. या सोहळ्यांमध्ये स्वतःचं, आपल्या विद्यार्थ्याचं आणि आपल्या पर्यायानं शहराचं योगदान द्यावं. आपल्याकडे नुकतंच साहित्य संमेलनही झालं आणि इतकं उत्तम रीतीनं पार पडलं. तर या उत्तम रीतीनं पार पडलेल्या साहित्य संमेलनासारखे संस्कार सगळ्यांवर व्हावेत आणि आपल्या सातारच्या सांस्कृतिक वारशाला आपल्या शिक्षण संस्थेचा लागणारा हातभार अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी मानतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याला या रंगमंचावर घेऊन स्वतःची कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या संबद्ध शिक्षक वर्ग असतील, त्यांचे मित्रमैत्रीण असतील, सहकलाकार असतील, या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांच्या कष्टाला आज प्रास्ताविक सादर केलं, आपल्या संस्थेचा पूर्ण लेखाजोखा मांडला आणि त्यातलं मला खरंच कौतुक वाटलं की 100% निकालाची परंपरा राखणारी जर संस्था असेल तर मला वाटतंय की हे वाखाणण्याजोगं कार्य आहे. खरंच इतके छान जर विद्यार्थी तिथे घडत असतील तर आपल्या साताऱ्यातले नागरिक पुढे समृद्ध होणार आहेत. सरांनी, नरेंद्र पवार सरांनी खरंच दृष्टिकोन चांगला ठेवला आहे. आपण आपल्या घरापुरतं नाही बघत आहे सर, आपण आपल्या शहराच्या कुटुंबाविषयी बघताय आणि तुमचे घडणारे विद्यार्थी उद्या उत्तम नागरिक म्हणून या सातारा शहराचं भविष्य घडवतील असा मला विश्वास वाटतो. आणि संस्थेच्या सगळ्या कार्यभारास मी आज शुभेच्छा देतो, नरेंद्र पवार सरांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित टी.व्ही. कलाकार, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते माननीय संतोष पाटील, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री नरेंद्र पवार, त्यांच्या शाळेचे सर्व शिक्षक, माध्यमिक, प्राथमिक हे सर्व शिक्षक, त्याचबरोबर संस्थेचे इतर सगळे संचालक मंडळ, आमचे मित्र शरद जाधव, त्याचबरोबर इतर सगळे संचालक, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोठ्या संख्येनं या शाळेचे विद्यार्थी, विशेषतः आपल्या सदर बाजारमध्ये शाळा असल्यामुळं बहुतेक माझा अंदाज आहे बहुतेक सदर बाजार भागातील जास्त विद्यार्थी व मोठ्या संख्येनं उपस्थित पालकवर्ग, त्याचबरोबर इतर सर्व साताऱ्यातून आलेले नागरिक. आत्ताच जसं संतोष पाटील सरांनी सांगितलं की जे विद्यार्थी असतात ते एखाद्या बगीच्याप्रमाणे असतात. जसं आपण त्यांच्यावर संस्कार घडवू त्याच पद्धतीनं त्यांची कला, गुण आपल्याला हळूहळू दिसायला लागतात. आज एवढ्या लहान मुली मी बघतोय मगाचपासून आवरून आल्यात. मला वाटतं दुपारी 2 वाजल्यापासून त्यांच्या पालकांनी त्यांना आवरून या ठिकाणी पाठवलं असेल. आता जवळजवळ 5 वाजून गेले. मला सुद्धा कळते की आपण सर्वजण त्यांची कला बघण्यासाठी उत्सुक आहोत. परंतु सगळ्यांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो की वर्षातनं आपल्याला ही एक संधी मिळते की जेणेकरून आपल्या कला दाखवायला आणि इतर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा थोडं एक चुणूक त्यांची पाहायला मिळते. परत एकदा या शाळेचं पण कौतुक करणं गरजेचं आहे की आपल्या सदर बाजार भागातून एवढ्या चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 500च्या पुढं या शाळेचा पट आहे आणि चांगल्या पद्धतीनं चालवलेली पवार सरांनी ही शाळा आहे.
या शाळेला सुद्धा शुभेच्छा देतो, सर्व टीचिंग स्टाफला शुभेच्छा देतो व विशेषतः माझ्या वार्डातील ही शाळा असल्यामुळं विशेष कौतुक या निमित्तानं आपल्या सर्वांचं करतो आणि जास्त वेळ न घेता आपल्या या होणाऱ्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून व सातारा शहराच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.